मी आदित्य ठाकरे आणि राज्य सरकार यांच्यावर केलेल्या आरोपासंदर्भात महालक्ष्मी रेसकोर्स बळकावण्याचा प्रयत्न आहे असं आदित्य ठाकरे यांनी म्हणत राज्य सरकारवर आरोप केलाय। रेसकोर्स ताब्यात घेऊन हॉटेल बनवण्याचा डाव आहे। मुख्यमंत्र्यांचा बिल्डर मित्र व्यवस्थापनाला धमकी देतोय असं सुद्धा आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। आम्ही रेसकोर्सच्या जागेवर बांधकाम होऊ देणार नाही, खुली जागा विकली तर काय होईल याचा विचार करा असं सुद्धा आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। दरम्यान या रेसकोर्सचा इतिहास काय आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। दक्षिण मुंबईत 1883 साली रेसकोर्स सुरू झाला। 225 एकरांच्या जमिनीवर घोड्यांच्या शर्यती या ठिकाणी व्हायच्या। कुसरोवाडिया यांनी बीएमसीला जमीन दान केली। बीएमसीनं रॉयल ईस्टर्न टर्फ या क्लबला भाडेतत्वावर ही जमीन दिली। 2013 साली लीज संपल्यानंतर अश्व शर्यती बंद झाल्या। दादा विकासासाठी तिकडे गेलेले आहेत, त्यामुळे महानंद प्रकल्प तिकडे गेल्यानंतर महाराष्ट्राचा कसा विकास होईल हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात यायला पाहिजे। उदय सामंत सारखी माणसं जी म्हणतात की आम्ही महाराष्ट्राची अस्मिता जपणारे आहोत, तेव्हा हे सगळे टेस्ला पाणबुडीचा प्रकल्प असेल किंवा महानंद प्रकल्पाचं संपूर्ण प्रशासकीय कंट्रोल असेल, हे जेव्हा गुजरातला जातं तर त्यावेळेला सत्तेत असणारे लोक जी विकासाची भाषा करतात त्यांना विचारणं जास्त होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।